का म्हणलं जातं या राक्षसाला देवानितकं श्रेष्ठ? एका पौराणिक कथेनुसार महादेव साधनेमध्ये असताना त्यांच्या डोक्यावरील चंद्राला राहूने ग्रहण लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महादेवाने क्रोधात येऊन त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून एका महाभयंकर राक्षसाची उत्पत्ती केली व राहूला खाण्याचा आदेश दिला. हे ऐकताच राहूने शरणागती पत्करली. महादेव तर भोळे, त्याने लगेचच राहूला क्षमा केली. पण तो भुकेलेला राक्षस महादेवांकडे एकच आस धरून बसला, मला भूक लागले, मी आता खाऊ काय? तेव्हा महादेवांनी त्याला सहजच म्हटलं की तू तुझं शरीर खाऊन टाक. तेव्हा त्या राक्षसाने एका क्षणाचाही विलंब न करता महादेवाच्या आदेशाचं पालन केलं आणि आपलं संपूर्ण शरीर खाऊन टाकलं. आणि शेवटी उरला तो फक्त एक चेहरा. महादेव त्याची भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि त्या चेहऱ्याला नाव दिलं कीर्तिमुख आणि त्याला वरदान दिलं की आजपासून तुला माझा सर्वात प्रिय गण म्हणून ओळखला जाईल. आणि त्याची बाकीची भूक भागवण्यासाठी त्याला पृथ्वीलोकी मनुष्याचा लोभ, क्रोध, अहंकार आणि नकारात्मक विचार खाण्यासाठी पाठवला गेला. आणि म्हणूनच आजही बऱ्याचशा घरांच्या बाहेर भिंतीवरती नकारात्मक ऊर्जांपासून वाचण्यासाठी कीर्तिमुखाचा चेहरा लावलेला दिसून येतो.